साधक हो, शिरूरचे श्री महायोगी, महातपस्वी, महाकवी, संशोधक, पंडित, चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज हे इसवी सन 1970 सालापासून जमिनीवर बसले नाहीत. हे उभे राहतात. इसवी सन 1970 सालापासून यांचे चौपाळा व्रत चालू आहे. यांनीच जगात सर्वात प्रथम वेदांवरील कीर्तन 8/8/1960 पासून सुरू केले आहे. आतापर्यंत लाखो भाविकांनी याचा लाभ घेतला आहे, घेत आहेत आणि पुढेही घेणार आहेत. आता हेच वेदांवरील कीर्तन वेदांत कीर्तन या नावाने विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूबच्या माध्यमातून तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजच्या माध्यमातून संपूर्ण जगासाठी उपलब्ध होत असून सर्वांसाठी ही आनंदाची बाब आहे. तरी सर्व साधकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र प्रार्थना. हरिओम दत्त. वक्रतुंड सूर्यकोटि समप्रभा सूर्यकोटि समप्रभा कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वज्ञं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुदेव महेश्वरा. जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय दत्त कृष्ण हरि जय जय दत्त कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय दत्त कृष्ण हरि जय जय दत्त कृष्ण हरि. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम देव देव राम राम ओम देव देव राम 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 ओम नंद नंद राम राम ओम नंद नंद राम राम ओम देव देव राम राम ओम देव देव
Om Lakshmikandam Kamalanam Yogadhanagam Vande Vinobharam Sarvalokakanadam Jaya Jaya Sandhasesha Kalpitaka Parameshwara Jaya 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 Sarvadana Parameshwara Jaya Jaya Sarvadana Sarvadana Parameshwara Sarvadana Parameshwara Om Swayambho Mayambho Om Sirura Sambhavyame Sirura Sambhavyame Swayambho Kalke Kale Karunaka Prabhado Paramatma Dharmavalaya Protavtara Vasudeve Bhagavate Dhammavodhari Dayasine Jai Jai Ram Krishna Hare Jaya Jaya Nanda Krishna Hare Jaya Jaya Nanda Krishna Hare Om Ayayo Krishna Hare Namane Oh, Rajamande Davate आज आपला वेदांत कीर्तनाचा तिसरा भाग सुरू होतोय. विषय तोच आहे. ओम अवसा ऋषी ओमान सोमा देवता गाते छंद षडधा स्वरा ओमायो त्रिशतम तना सहस्राणि च दद्महे तरशमंदे धावती. मूळ जो परमेश्वर आहे श्रीवत्सवक्षा भगवंत सनातन विश्व हिंदू धर्माचा एकच देव परमेश्वर श्रीवत्सवक्षा भगवंत. ओम सहस्रशीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद सममेव सौर्त्या दशांगुलम. ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद सौवृतादि दशांगुलम. सर्व जगाला व्यापून राहिलेला अनंत शिर अनंत डोळे अनंत कान अनंत पाय असा जो परमात्मा आहे सर्व जगाला व्यापून तो एकमुखी आहे. तो दशांगुली राहिला म्हणजे 10 हाताने राहिला. तोच हा कल्की दत्त भगवान. तर हा जो परमात्मा आहे त्याची आपण रोज आराधना केली पाहिजे. ओम सहस्रशीर्षा पुरुषा असं म्हणून पुढे ओम गणपते नमः
वासुदेवाय नमः शिवाय नमः असे मंत्र म्हटल्यावर तो आपला पूर्णत्व येईल, तसं येत नाही. कारण आतापर्यंत बहु झाले संत, बहु झाले पंथ, नाना धर्म पावले विकसित, परंतु ताळमेळ कोणा नसे. कारण एकाची भाकरीचे केले 33 कोटी तुकडे, आणि एका तुकड्यावरती भक्ती करिता तुम्ही सतत. एका भाकरीचे 33 कोटी तुकडे केलेले आहेत, आणि ते एक भाकर का एक तुकडा खाल्ल्यानंतर आपली भूक जाईन का नाही जाणार. तो आपला अख्खी भाकर पाहिजे, तो आपली भूक जाईन. अख्खी भाकर म्हणजे हे 33 कोटी देव, सोम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद दशांगुलम, हा जो परमेश्वर आहे, हा अखंड परमात्मा. याचेच तुकडे तुकडे करून लोकांनी, कोणी गणपती तोंड पाहिले, कोणी पाहिलं शंकराचं, कोणी पाहिलं ब्रह्मदेवाचं. म्हणजे अशा दृष्टीने एकाच देव परमेश्वराचं निर्णया दृष्टिकोनातून निर्णया ठिकाणी पाहून ज्याने त्यांनी आपली आयुष्यात 1000-100 पुराण लिहिली. त्यातले 18 पुराण, त्यातली काही महत्वाची पुराण, इतिहास सांगायला लागले. परिस्थिती अशी आहे आज, आता भाकरीचे 17 तुकडे झालेले आहेत, म्हणजे 33 कोटी. तो कोणाचा अवतार? हा गणपतीचा अवतार. मग याला रिद्धी सिद्धी मर्यादित. हा कोणाचा अवतार? शंकराचा अवतार. याला रिद्धी सिद्धी मर्यादित. हा कोणाचा अवतार? दत्ताचा अवतार. हा रिद्धी सिद्धी मर्यादित. हा कोणाचा अवतार? देवीचा अवतार, रिद्धी सिद्धी मर्यादित. हा कोणाचा अवतार? सूर्यनाचा अवतार, रिद्धी सिद्धी मर्यादित. हा विष्णूचा अवतार, रिद्धी मर्यादित. हा सगळ्या अवतारांचा एकच अवतार, एकच परमेश्वर. ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद सहस्रादि दशांगुलम. पुरुष सूक्त वाचा म्हणजे सगळी माहिती मला मिळेल. ऋग्वेदामधलं पुरुष सूक्त 16 आहे, आणि यजुर्वेदामधलं पुरुष सूक्त 22 रुच्यांचं आहे. त्या दोन्हींचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला याच्यातलं रहस्य कळेल. खरा परमेश्वर, सत्य जो परमेश्वर कुठे राहतो, त्याची वस्तुस्थिती कुठे आहे? ओम तो देवावंतुनो यतो विष्णु चक्रमे पृथ्वी सप्तधाम. ही धाम कोणी निर्माण केली? गणेश धाम, ब्रह्मधाम, विष्णुधाम, शिवधाम, इंद्रधाम, दत्तधाम, विराट धाम. 7 धाम कोणी निर्माण केली? याचा निर्माण करताना तिसरा कोणीतरी असला पाहिजे ना. तो आहे म्हणजे ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद सहस्र दशांगुलम. तो परमेश्वर आहे. सहस्र हजारो डोळे असणारा, शिर असणारा जो परमेश्वर आहे, त्यांनी 7 स्थानं निर्माण केलेली आहेत, आणि याच्याही पलीकडे तो राहतो. अनंत कोटी ब्रह्मांडाच्या पलीकडे राहतो परमधामामध्ये. आणि त्याची भेट आपल्याला घ्यायची, त्याचं रहस्यमय आपल्याला जाणायचे. त्याचे आपण वंशज आहोत, सगळं जग त्याचे वंशज आहोत, आणि त्याच्यापासून सगळं जग निर्माण झालं. हाच भगवंताच्या नावातून ब्रह्मदेव प्रकट झाला. मग या ब्रह्मदेवची 33,000 जे सुख आहेत ते ब्रह्मदेवाकडे आलेले आहेत. म्हणजे 30,000 जनुक, 33 रंगसूत्र, 23 रंगसूत्र जोड्या ज्या आहेत ह्या भगवंतातून ब्रह्मदेवाकडे आलेल्या आहेत. नंतर 1,00,000 गुणसूत्र आहेत, ती ह्याच भगवंताकडून ब्रह्मदेवाकडे आलेल्या आहेत. मग ब्रह्मदेवाकडे क्रतु पुल पुलस्त्या त्रिअंगिरा वशिष्ठ मरीची हे 7 ऋषी प्रथम प्रगट झाले. आणि हे ऋषी प्रगट ही सगळी गुणसूत्र, रंगसूत्र आणि जिन्स ही सगळी जशी तशी 7 ऋषीमध्ये आले. आणि मग 7 ऋषीपासून 88,000 ऋषी झाले. मग 88,000 ऋषीमध्ये आले. मग 88,000 ऋषींची गोत्र निर्माण झाली. त्यांनी आपली प्रजा निर्माण केली. मग त्या प्रजेमध्ये सगळी गुणसूत्र 88,000 ऋषीमध्ये 23 रंगसूत्राच्या जोड्या आल्या. नंतर 1,00,000 गुणसूत्र आली. नंतर 30,000 सुख म्हणजे जनुक आली. म्हणजे
परंपरेने कृत त्रेता द्वापर आणि कली सगळ्या युगामध्ये तशी तशी आता आपल्यापर्यंत आलेली आहेत. विज्ञानी पण शोधून काढलेले आहेत. म्हणजे विज्ञानाने हे शोधून काढण्याच्या आधी भगवंतांनी वेदात सांगितलेले आहेत. 30,000 सुख म्हणजे 30,000 जनुक. याचा अर्थ 1,30,000 असा पण होतो. म्हणजे 1,30,000 होतो. म्हणजे 1,00,000 गुणसूत्र आहेत आणि 30,000 सुख आहेत म्हणजे जनुक आहेत. म्हणजे दोघीची बेरीज 1,30,000 आणि 23 रंगसूत्रा जोड्या आहेत. आयसा केरोने कारभार भगवंतानी मानला विश्वाचा बाजार. अशा बाजारामध्ये आपण राहतो. ज्या भगवंत परमात्माचे आपण वंशज आहोत तो आकार असा आहे. तर ही गुणसूत्र आल्यानंतर ती आपल्याकडे आलेली आहेत. काल सांगितल्याप्रमाणे त्याच्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत की खरंच आपल्या शरीरात आहेत का खोटी आहेत ते आता पाहू. ओम जय जय दत्ता परमेश्वरा. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव राम राम. ओम शिव शिव राम राम. ओम नंद नंद राम राम. नंद नंद राम राम. ओम शिव शिव राम Om Nanda Nanda Ram Ram. Om Nanda Nanda Ram Ram. Om Deva Deva Ram Ram. Om Deva Deva Ram Ram. Hari Om. आता यामध्ये भगवंताने निर्माण केली. भगवंताच्याकडून जे छंद आणि स्वर वेद आले त्याच्यामध्ये प्रजा निर्माण केली. गा ते छंद षोडशा स्वर गणेश लोक प्रकट झाला. कृष्णिक छंद वृषभ स्वर हा ब्रह्मलोक प्रकट झाला. अनुष्टुप छंद गांधार स्वर हा विष्णुलोक प्रकट झाला. ब्रती छंद मांदांचा स्वर शिवलोक प्रकट झाला. पंचछंद पंचम स्वर इंद्रलोक प्रकट झाला. तृष्टोप छंद दैवस्वरा दत्तलोक प्रकट झाला. जगती छंद निषाद स्वरा इथं विराट लोक प्रकट झाला. याच्या पहिले तो भगवंत राहतोय. तुम्ही जर भक्ती केली गणपतीचं गणेश लोकात जाणार. तुम्ही भक्ती विष्णूची केली विष्णू लोकात जाणार. शंकर भक्ती शिवलोकात जाणार. सूर्य भक्ती सूर्यलोकात जाणार. इंद्र भक्त इंद्रलोकात जाणार. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या ज्या देवांची या 7 ठिकाणी आहेत त्यांची भक्ती केल्यानंतर तुम्ही या 7 लोकात जाणार. कुठेतरी राहणार. परंतु जो मूळ परमेश्वर आहे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण हे तुकडे आहेत भाकरीचे. 33 कोटी तुकडे झाले ना. या तुकड्यामुळे एका तुकड्यापाशी आपण थांबलोय. सगळं शेती किती तुळा 10 एकर शेती 10 एकर आणि तुकडे 100 तुकडे झाले. पिका येणार राहता येणार खाता येणार. तशी आता आज अवस्था झालेली धर्माची. हे धर्म खिळखिळा झाला. खिळखिळा. सत्य जे आहे ब्रह्म सत्यम जगत में जे ब्रह्म आहे त्याची गाठ आपण घेतली पाहिजे. गणेश लोकात गेला झाला गणपतीचा अवतार. झाली पूजा तारा दम ढिंग ढांग ढिंग. विष्णू संघ विष्णू झाला. विष्णू लोकाचा अवतार हा विष्णू परत लागला. झाला शंकराचा अवतार. झाला उद्धव त्याचा बाजार. मग झाला दत्ताचा अवतार. तिथे तुम्ही रमला फार. अशा दृष्टीने सगळे जे ते आपला अवतार म्हणून घेऊ लागले. इकडं पळ तिकडं पळ तिकडे हे सगळं मृगजळ झालं. मृगजळ
ती हरणं असतात ना, अय पाणी प्यायला मिळेल का? हा पाणी प्यायला मिळेल. पळा पळा पळा, ते डोंगरावर पाणी आहे. हे पहा पाणी नदी वाहती मला दिसती. सगळे हरणं पळत त्या डोंगरात, तिथं पाणी नसतं. अरे माघर पाणी नदी दुसऱ्या डोंगरात, तेव्हा त्या डोंगराकडे वाहती. पळा पळा पळा, तिथं हरणं पळत, कुठं पाणी नसतं. कारण हे सगळं मृगजळ आहे आणि या मृगजळामध्ये जग फसलेलं आहे. त्याला शाश्वत सुख मिळत नाही. ह्या ग्राहक पळ, त्या बाबाकडे पळ, ह्या बायाकडे पळ, ह्या केंद्राकडे जा, हे त्या माणसाकडे जा. काही उपयोग होणार नाही तुमचा, कारण तुम्ही खऱ्या देवाला विसरलात, खोट्या देवांचा उद्योग सुरू केलात. अख्खी भाकर न खाताना तुकडे खावं लागतात. तुकडे त्यामुळे पोटभर भूक लागत, भूक जातच नाही. अख्खी भाकर खाल्ल्या भूक जाणार. अख्खी भाकर म्हणजे ओम सहस शीर्षा पुरुषा परमेश्वर. ओम सहस शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात समृद्धाय दशांगुलम. तर हे सांगायचा मुद्दा असा आहे, हा जो परमेश्वर आहे याची भूमिका आपल्याला घेतली पाहिजे, याची गाठ घेतली पाहिजे, याची भेट झाली पाहिजे, तो आपलं कल्याण होणार. सगळे देव माझ्याकडे म्हणले महाराज त्राहिमाम त्राहिमाम. म्हणलं मी तुम्हाला कसं काय जगवायचं, तुम्ही 33 कोटी देव, तुम्हाला काय वाचवायचं, कसं काय तुम्हाला संरक्षण द्यायचं. त्याने सांगितलं एकम सत. एकम सत जो परमेश्वर आहे, ओम सहस शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात दशांग, त्यांची भेट आम्हाला करून द्या. मी त्यांना सांगितलं बा तुमची भेट होणे शक्य नाही, कारण तुम्ही आतापर्यंत तपश्चर्या कुठे केली, साधू संतांनी जमिनीवर बसून केलेले आहे. त्यामुळे तुम्ही फुग्या जाड झालेले आहात. जसे फुग्यामध्ये पाणी भरलं तर फुगा जमिनीवर लोळतो, हवा भरल्यावर जातो. तशी तुमची अवस्था आहे 33 कोटी देवांची, तशी अवस्था झालेली आहे, दयनीय अवस्था. मग त्यांना सांगितलं. मग देवांच्या गुरु बृहस्पती म्हणाले महाराज तुम्ही तपश्चर्या करा. ब्रह्मदेव म्हणजे तपश्चर्या करा, चोपडा बसून तपश्चर्या करा, म्हणजे तुम्ही आकाश तत्वात तपश्चर्या, ब्रह्मतत्वात तपश्चर्या येईल. तेव्हा जगातले सगळे 33 कोटी देव आणि सगळे ऋषी देवता छंद आणि स्वर हे आकाश तत्वामध्ये येतील, तेव्हा देव कार्य करायला लागतील, त्यांचा जडपणा संपन्न. आणि त्याप्रमाणे आपण ही तपश्चर्या 1970 सालापासून आतापर्यंत सुरू केली. त्यामुळे जगातले सगळे देवदेवता जे आहेत जड तत्वातले ते आकाश तत्वात आणलेले आहेत. आणि त्यामुळे ते सगळे देव जगामध्ये जागृत होऊन कार्य करतात. कारण फुग्यात हवा भरली तर फुग हवेत तणगतो, पाणी भरत जमीन सर्व राहतो. तसे सगळे देव जमिनीवर बसून तपश्चर्या केल्यामुळे हे जड झालेले आहेत. हा जडपणा ओम शंभो महाकल्के कले कालमळात प्रपातो परमात्मा धर्मवन कृतावतार. कल्कीदत्त भगवान जो आहे स्वयंभू प्रगट झालेला शिव क्षेत्रामध्ये, त्याने सगळं कार्य केलेलं आहे, मोठ्यात मोठा अवतार घेतलेला आहे. आणि सगळ्या देवांना ह्या जडपणातून त्याने वर आणलेला आहे. म्हणून हे सगळे देव आता सगळ्या जगात जागे होऊन सगळ्यांच्या मध्यमध्ये बुद्धी चंचलाचा निर्माण केले आहे. हा जो भगवंत आहे तो ओम सहस शीर्षा सहस्राक्षापात. मग आपला हे सगळे देव जे प्रगट झालेत हे खरेच आपल्या प्रसन्न होणार आहेत का नाही? याचे गणित आपण शोधून काढलं. वेद मंत्र रक्तगट अकार उकार मकार अर्धमात्रा आकारस्य ब्रह्मा उकारस्य विष्णू मकारस्य रुद्रार्ध मात्र प्रकाशनाधा. आकारामध्ये गणपती, उकारामध्ये विष्णू, मकारामध्ये शिव, अर्धमात्र सूर्यनारायण, असे 4 देव, चार वंश निर्माण झाले, परंपरा निर्माण झाल्या. मग त्याच्यामध्ये विष्णुपुराण सांगितलं आकर्षे प्रद्युम्न उकर्षे वासुदेवा मकर संकर्षणा अर्धमात्रा शव आणि रुद्धा, असं विष्णू पुराणाचं मत. आकाराचं मध्यवर्ष ते शिवपुराणाचं मत. आणि मग विज्ञानाचं मत काय? ये उकारामध्ये ये बी रक्तगट, उकारामध्ये ओ रक्तगट, मुकारामध्ये हे रक्तगट, याच्यामध्ये बी रक्तगट. यांना जी चिन्ह आहेत ती अशी
हे रक्तगटामध्ये गणपती, ओ गटामध्ये सुदर्शन चक्र विष्णूचं, ए गटामध्ये शिवलिंगन, बे गटामध्ये सूर्याग्नी चक्र अशी चिन्ह जन्मापूर्वी जन्म आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये आहेत. या 4 प्रकारचे जे जीव आहेत ते जन्मरहित आहेत. आणि जन्मरहित जे जीव आहेत आपल्या शरीरामध्ये जीव आत्मा आहे जन्मरहित, त्या जीवात्म्यामध्ये चिन्ह आहेत. याचा जेव्हा पूर्ण विकास होईल तेव्हा आपल्याला खरं ज्ञान प्राप्त होईन. तसं होणार नाही. अहो हे जवारी घ्या तुमचं पोट भरण. हो ही जवारी घ्या, जवारीचा दाणा घ्या तुमचं पोट भरण. 5-6 जणांना जवारी दाणे दिले. परत जर घरी गेला घेऊन गेला म्हणला काय येड्या डकाचा बाबा, येड्या डकाचा महाराज, एक दाण्याने का आमचं पोट भरणार आहे का? हे कुटुंब किती मोठं, एक दाण्याने काय होणार आहे? जे हुशार बुद्धीचे होते त्यांनी एक दाणा पेरला, जेव्हा पाणी घातलं खत दिलं तेव्हाचं ताट मोठं झालं. त्याला आली हजारो कणसं फुटली, कणसं आली. एक कणसाला हजारो दाणे आले. याचा अर्थ असा आहे, लक्षात ठेवा, आपला जीवात्मा जो आहे तो जवारी सारखा आहे. या जीवात्म्यामध्ये सगळी दैवी शक्ती स्वरूपाची पूर्ण भरलेली आहे. वासुदेव स्वतंत्र हे स्थिती आपल्या हृदयामध्ये जो परमात्मा आहे त्याच्यामध्ये शक्ती सगळी आहे. जेव्हा आता समजा आपण जवारी लावली तर त्याला कणस आलं, कणसाला हजारो दाणे आले म्हणजे विश्वरूपात आली. ही स्थूल जवारी विश्वरूपात आली. इथंच मला सिद्धांत पटला. तर जो तुमच्या जीवनाचा सिद्धांत पटन, तुमच्या शरीरात ये रक्तामध्ये गणपती आहे पण तो जवारीचा दाण्यासारखा आहे. जेव्हा तुम्ही भक्ती घालता, भक्ती करता, पाणी घालता, खत घालता, म्हणजे भक्ती मार्गाचं ज्ञान त्याच्या भरवता, रोज नामस्मरण करता, कंदमुळे फळे खातान, सोमरस पितान, उसाचा रस, नारळाचं पाणी, फळांचा रस आणि अशा दृष्टीने आमरस असं जेव्हा तुम्ही पितान सोमरस सतत, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये जसा जवळच्या एका दाण्यापासून कणीसाल हजारो, तसा तुमच्या बुद्धीमध्ये जो मेंदू आहे याच्यामध्ये विश्वरूपाचे सगळे गुणधर्म येणार. कृष्ण भगवंताने अर्जुनाचे विश्वरूप दाखवलं, ते गुणधर्म तुमच्या शरीरात येणार. ये मध्ये आलं तर ओ मध्ये तीच अवस्था. एक दाणा लावला, हजारो दाणे कणसाला आलेले आहेत. त्याप्रमाणे जवारीचं उदाहरण दिलेलं आहे. कारण का आपण डोळ्यासमोर घडणारी घटना आहे झटपट. पण त्या व गटाच्या माणसामध्ये सुदर्शन चक्र विष्णू शक्ती आहे. त्याने तो आपला भक्तिमार्गाला आरंभ केलेला आहे. विष्णू नामस्मरण घेतो आहे आणि भक्ती वाढता वाढता ज्याप्रमाणे जवारीला कणसं आली आणि त्याला दाणे हजारो दाणे आले, त्याप्रमाणे त्या ये वो गटामधल्या माणसाचा विश्व दिव्य रूप स्वरूप प्राप्त. मग आता आली बाळी रक्तगटाची, या ठिकाणी शिवलिंग चिन्ह. एक जवारी सारखा दाना घेतला, तो लावला, तशा प्रकारची शिवलिंगाची ओम नमः शिवाय भक्ती केली त्यांनी सुरू केली. भक्ती वाढता वाढता जवळच्या एका जाण्यासारखं आपला जीवात्मा आहे त्याच्यामध्ये शिवलिंग आहे. जीवात्मा जो जन्मरहित आहे तो शिवलिंग सुद्धा जन्मरहित आहे. मग हा गट पुढं प्रकट झाला. मग त्याला कणसं आली, कणसं आल्यानंतर तिला दाणे भरले. तशा प्रकारचा हा जो ये रक्तगट आहे त्या व्यक्तीचा असा पूर्ण विकास झालेला आहे. तसा कणसासारखा विश्वरूप जे कृष्णाचं स्वरूप ते त्याला स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आता बिरक्त आहे, गट आहे, त्यामध्ये सोनचक्र, अग्निनारायण चक्र आहे. त्याच्या ज्वारीचा दारा लावल्यासारखा आपण अभ्यास भक्ती केली तर पुढे काय होणार? अहो पुढं होणार, त्या जवळला जर कणसं आली तसं गटल्या रक्ताचा मनुष्य जो आहे त्याच्या मेंदू सुद्धा विश्वरूपात दर्शन होत आहे. मग आपल्या मेंदूमध्ये काय काय आहे? आपला मेंदू हा शरीराचा राजा आहे. या राजामध्ये 10,000 कोटी जीवपेशी आहेत. त्या शंखाच्या आकृत्या आहेत, शंखाच्या आकृत्या आहेत. 36,000 केंद्र आहेत.
प्रत्येक केंद्राला एक एक तंतू आहे, एक एक हजार तंतू आहे आणि प्रत्येक तंतूला अनेक अनेक सूक्ष्म तंतू आहेत. त्याचप्रमाणे 100 अब्ज, 100 अरब, 100 अब्ज एवढे तंतू आपल्या मेंदू शरीरामध्ये आहेत. सूर्यापर्यंत कितीतरी वेळा जाऊन ते परत येते, इतकं लांब आहे. मग हे आपल्या शरीरामध्ये सगळ्या ज्या घडामोडी, गुणसूत्र, रंगसूत्र, ही सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का? आम्ही मंत्र म्हणतोय, ओम आय त्रिशतम तनास दद्मय तर्मन धावती, ओम भूम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, असं जेव्हा होईल, असे मंत्र जेव्हा तुम्ही सतत जपतान आणि आपला गुरुदेव महात्माचा ग्रंथ वाचल्यानंतर त्याच्यामध्ये याचा विकास मार्ग दाखवला आहे. 14, 12, 14 अध्याय त्याचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर ही विकास होतो. तसं होत नाही, कारण याला गायत्री मंत्राचं पूर्ण जे कवच आहे, पंचांग साधन, षटांग अष्टांग साधन जे गायत्रीचं आहे, राम आणि कृष्णाने जे मंत्र म्हणले ते आपल्या गुरुदेव महात्म्यात आहेत. अध्याय दिलेले आहेत. पतवर्ण अक्षराशी म्हणावे स्वरूषी, मग त्याच्या पुढचं त्याचे छंद, स्वर, आणि नंतर ऋषी, नंतर त्याच्यामधली फळं, मुद्रा, सगळं सांगितलेलं आहे. त्या दृष्टीने अभ्यास केला तर आपला पूर्ण जीवाचा विकास सुद्धा तसा होत नाही. दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम देव देव राम राम, ओम देव देव राम राम, ओम ओम देव देव राम राम दत्त. सांगायचा महत्त्वाचा मुद्दा ऐसा कैसा, आपला आता पूर्ण विकास झाला की नाही याला काय पुरावा आहे? आपण सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण ह्या गोष्टी आमच्या शरीरामध्ये आल्या की नाहीत, याला पुरावा काय? याला पुरावा एकच, ECG काढायचा, कार्डिओग्राम, आणि त्यातून तपासून पाहायचं. हा कार्डिओग्राम काढल्यानंतर जर समजा 6 बटणं 12 बटणं आहेत, 6 mm जर आली, 6 mm ते 10 mm आली, तर आपल्या शरीरातले गुणसूत्र 100% कार्य करतात. आपल्या शरीरातले रंगसूत्र 100% प्रगटतात. आपल्या शरीरातलं जनुक 100% काम करतात. आपला मेंदूचा 100% काम करतात. आणि मज्जातंतू, रज्जतंतू, हे जे सगळे मेंदूचे तंतू आहेत, हे सुद्धा जसे तसेच आहेत. त्यांच्यामध्ये काही फरक झालेला नाही किंवा नुकसान झालेलं नाही. म्हणजे आपले सगळे व्होल्टेज तपासलं, डॉक्टरकडून तपासून बघा, आपले सगळे व्होल्टेज किती आहेत? 10 mm आहेत, 6 mm आहेत. म्हणजे आपल्याला 60% ते 100% आपल्या शरीरामध्ये जनुक कार्य करतात, गुणसूत्र कार्य करतात. नंतर जनुक, गुणसूत्र, रंगसूत्र करतात. मेंदूमध्ये जे 10,000 कोटी जीव पेशी आहेत त्या सुरक्षित आणि व्यवस्थित आहेत. मेंदू हा शरीराचा राजा. त्या मेंदूमध्ये 50,000 गुणसूत्र आणि शरीरामध्ये 50,000 गुणसूत्र पसरतात. तसेच रंगसूत्र आणि जनुक पण शरीरामध्ये आहेत. तर 50,000 गुणसूत्र, 50,000 मेंदूमध्ये तुमची गुणसूत्र करीते काम, आणि शरीरामध्ये 50,000 सूत्र करीते काम. त्यांचा महिमा अद्भुत. जर तुमचा हे 6 बटणं जर 5 mm आली तर काय होणार? आता बघा, 50,000 गुणसूत्र, 50,000 तुमचे हे रंगसूत्राचा बघा, MM 5 आला, 5 आले आपले MM. शरीरामध्ये 6 कार्डिओग्राम झाला, ECG 6 mm, तो 5 mm मध्ये आलेला आहे. तेव्हा गणिता करता 5 mm घेतलं, गणित सोपं जावं म्हणून.
50,000 गुणसूत्र मेंदूत काम करतात, तर ते 25,000च करतात. 25,000 बंद पडली. रंगसूत्र 23,000 23 रंगसूत्र जोडले आहेत. त्या 23 म्हणजे 12.5च काम करतात. 12च काम करतात. 12 म्हणजे ते सुद्धा कमी 50% कमी झालेले आहेत. त्याचप्रमाणे 30,000 सुख आपल्या शरीरामध्ये जनुकीची आहेत. ती सुद्धा आपल्या शरीरामध्ये किती आहेत? 15,000 काम करतात. म्हणजे इतकं खाली आलो आपण. म्हणजे आपलं निम शरीर जे आहे ते सगळं प्रदूषणाने, वातावरण, अन्न प्रदूषण, औषध, अन्न पाणी वातावरण औषधातलं जे प्रदूषण आहे ते आपल्या शरीरामध्ये 50% आलेले आहे. त्यामुळे आपला आजार सोडित नाही, दुखणे सोडित नाहीत. मग हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. त्याच्याकरता डॉक्टर औषध पाणी चालू असतं. पण हृदयाचा जो कार्डियग्राम आहे तो जर आधी कोणी आला तर कधी काम करतात, कधी सुट्टी बंद पडतात. आधी कोणी आपल्या शरीरात जर समजा कार्डियग्राम आला तर काय होणार? समजा उदाहरणार्थ आपण होलटेज नंबरवर गणपतीचा घेऊ आणि त्याच्यामध्ये गणित पाहू. तो जर अधिक आला, उणी आलेला आहे, तर काय झालं आपल्याला? हा जवळ कणस आली बरं का, आली. आणि पुन्हा नावणी म्हणजे जवळची कणस चोपडी, दाणे आले पण ते दाणे भरलेच नाही, फक्त कणीस उगवलं, अशी अवस्था होती. त्यामुळे आपला अनुभव येणं देवाचा कठीण झालाय. आणि निगेटिव्ह आलं तर ठोता जवळला कणसच येत नाही. तसंच निगेटिव्ह जर सगळ्या निगेटिव्ह झाले तर तुमच्या शरीरातली रंगसूत्र, गुणसूत्र, जिन्स, मेंदूतले सगळ्या केंद्र हे सगळे पूर्णपणे झिरो होतात, बंद पडतात. म्हणजे तुमचा अंतकाळ जवळ असल्याचा अर्थ होतो. म्हणजे सुधारायचं कसं? त्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम. अवसा ऋषीने उपाय सांगितला. ओम सोमा देवाची म्हणजे परमेश्वराची भक्ती करा. ओम सहज शीर्षा सहस्राच्या सत्ता आहे, याची भक्ती केल्यानंतर आपल्याला हे गेले गुणसूत्र जे पालथी पड्यात निगेटिव्ह आहेत आजगुण ते दुरुस्त करता येतात. पण त्याच्याकरता सांगितलं ओम आयो त्रिशतम तना सहस्रादमहे तर शमंदी धावते. आता हे गुणसूत्र जे आहेत सगळे दुरुस्त होण्याकरता सोमरस प्यायला पाहिजे. ग्रंथात सांगितलं सोमरस प्या. सोमरसाचे 2 धारा वाहतात, 2 ATCची मध्ये विज्ञान सांगतंय बरं का. आणि आपला धर्म काय सांगतो? ऋषी देवता छंद आणि स्वर या 2 धारा आणि मग पुढे ओमच ओम एक म्हणत जोडतात. म्हणजे सगळी जोडून घेण्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे? सोमरस प्यायला पाहिजे. सोमरस म्हणजे उसाचा रस, फळांचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि मोहाचा रस. मोहाचे मध असतो सोमरसामध्ये म्हणून हा प्रकार आहे, पण तो रस नाही, ते घट्ट वस्तू आहे. तर रस फळांचा रस प्या, मग तुमचा कार्डियग्राम सुधरण. ज्यांना उपवास आहे त्यांनी हे करा. आणि मग सगळ्यात लवकरात लवकर हे कसं काय होतंय? या कार्डियग्राम सुधारण्याकरता कोणाला सहाय्य घ्यावं लागतंय. वेदामध्ये सांगितलं आहे सुवर्णाचा चांदचा स्वर्णाचा चांदचा जसे जचा दस्तच परिणती. सोने, चांदी आणि दस्त याच्यापैकी सोनं आणि दस्त पाहिजे, शिष्य पाहिजे. आपल्या शरीरात जर जास्त प्रमाण वाढलं तर आपला कार्डियग्राम व्यवस्थित येतो, तसा येत नाही. कारण कार्डियग्राम नुसता मोकळा येत नाही. विज्ञान सांगतं कार्डियग्राम येतो, पण तो मोकळा एकटाही तयार होत नाही. तो कार्डियग्राम तयार होण्याकरता आपल्याला अल्फा किरणाची गरज आहे.
आणि अल्फा किरण जे आपल्या शरीरात निर्माण झालेलं तर काळीगम वाकडा तिकडा निघतो. अल्फा किरण आपल्या शरीरात सुरक्षितपणा देत नाहीत, म्हणून काळीगम वाकडा तिकडा निघतो. ते प्रगट व्हायला पाहिजेत. तर अल्फा किरण ही 2 प्रोटीन न्यूट्रॉन मधून प्रगट होतो ते, आणि ते सगळे घटक आपल्याला मिळणार सोमरसामधून. उसाचा रस, नारळाचं पाणी, हे जे सोमरस आहेत, हे सोमरस आपण सतत पिल्यानंतर आपल्या शरीराच्या जनुक आहेत, मग आपल्या शरीरामध्ये काळिगामध्ये रक्ताचं प्रमाण वाढणार. मग आपलं काळिगाम बरोबर ना तर रक्ताचं प्रमाण वाढतं का नाही याचं एक शास्त्रीय प्रमाण, विज्ञान प्रमाण सांगतो. आपल्या जीवपेशीमध्ये 90% जस्त असावं लागतं, तेव्हा 100% अल्फा किरण प्रगट होतं. आपल्या पेशीमध्ये जर 50% जर जस्त असेल तर 50% अल्फा किरण तयार होतं, आणि गॅमा आणि बेटा किरण तयार होऊन शरीर प्रगट होतं. सोनं आणि जस्त यामधून अल्फा किरण सर्व प्रवेश करतात. त्याचप्रमाणे त्याचा हे अल्फा अल्ट्राव्हायोलेट किरण जे आहेत, छंद जे आहेत, व्होल्टेज जे आहेत, ते सर्व प्रवेश करतात. म्हणजे त्याचा चूक होत नाही, कारण नुसता व्होल्टेज प्रवेश करीत नाही, त्याला जोर अल्फा किरणाची लागते. अल्फा किरण जर शरीरात नसतील तर तुमचे काळीगाम चांगले येणार, एकमेकांना चिकटतात. बंडल ऑफ ब्रेन्स हा सर्वात मेन जो शरीरात हृदयाला होणारा मोठा आजार आहे. ज्याप्रमाणे जटा येतात एकमेकांना चिकटतात, ज्याप्रमाणे काचाचा गुणतोडा होतो, त्याप्रमाणे बंडल ऑफ ब्रेन्स हा हृदयाला होणारा सगळ्यात मोठा आजार आहे. आणि तो आजार झाल्यानंतर तो डॉक्टरला व कोणालाच निष्ठ करता येत नाही. हृदयाचे गुंतागुंत हा आजाराचं नाव आहे, बंडल ऑफ ब्रेन्स. आणि तो झाल्यानंतर आपली बुद्धी भ्रष्ट होत जाते. आणि हा आजार कधी होतो? ज्यावेळेस तुमची 6 बटणं निगेटिव्ह येतील व्होल्टेजमधून, ECGची काळिगामधून, तेव्हा तुमच्या शरीरात बंडल ऑफ ब्रेन्स नावाचा आजार व्हायला लागतो. आणि मग सगळ्या आशा सुटते, आता काही खरं राहिलं नाही. जेव्हा याच माणसाला जेव्हा सोमरस पाजू, आपण सोमरस ट्रीटमेंट देऊ, गायत्री मंत्र म्हणू, महामृत्युंजय मंत्र म्हणू, आणि अल्फा किरण शरीरात तयार झाल्यानंतर हे निगेटिव्ह व्होल्टेज पॉझिटिव्ह व्हायला लागतात, कारण जास्त प्रमाण वाढलं पाहिजे. शरीरात जास्त प्रमाण वाढलं की तुमचे व्होल्टेज आलेच. 1 व्होल्टेज दुरुस्त करण्याकरता कमीत कमी 1 कोटी रुपये खर्च होतो. 1 व्होल्टेज जर समजा तुमचा 6 mm असेल तर 10 mm करायचा तर कमीत कमी 1 लाख 1.5 लाख रुपये खर्च होतो. तुमच्या शहरात 12 व्होल्टेज आहेत, 12 लाख रुपये लागतील तुम्हाला हे सगळं दुरुस्त करण्याकरता. मग याच्याकरता तुम्हाला सोमरस पेला पाहिजे. फळांचा रस, नारळाचं फळ, ऊसाचा रस, आंब्याचा रस, नारळाचं पाणी, आमरस हे सोमरस आहेत. हे मानवाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट. सामवेदात सांगितलं भगवान कृष्णाने. भगवान कृष्णा, भगवद्गीता ऐकली तुमची, पण मला वेदामध्ये तुमचं काय महत्व असं अर्जुनाने कृष्णाला विचारलं. तेव्हा भगवंताने विभूती योग सांगितलं 10व्या अध्यायात. सामवेदास्मी, मी स्वतः सामवेद आहे. म्हणजे याच्यामध्ये 1875 नियम सांगितलेले आहेत ऋचा. ते नियम आपण सगळे पाळले तंतोतंत तर आपल्याला चालेल. वेदांत कीर्तन जे आहे त्याचा हा विषय आहे. मानवाचं सुख समाधान मिळालं पाहिजे, ते मिळण्याकरता तुमचे व्होल्टेज सुखरूप पाहिजे, तेव्हा तुम्ही परमेश्वर प्राप्त करता. मन, चित्त हे सगळं जे आहे ते सगळं याच्यावर अवलंबून आहे. बघा सांगितलं की हे देव हो मायो त्रिशतम तरा सहस्रादमहे तरस्य मंदी धावती. हा गायत्री छंद आहे. हे जे 7 छंद आहेत याच्यात जग आहे, याच्यापेक्षा बाहेर नाही. आणि ह्या छंदाप्रमाणे आपलं जेव्हा शरीर बनन तेव्हा आपले व्होल्टेज सरळ पॉझिटिव्ह होतात, तसे होत नाहीत. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम नंद नंद राम राम.
ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम हा मंत्र लिहून घ्या ओम आययो त्रिशतम तना सहस्राच दद्महे तरच मंदी धावती अवसारुषी ओमन समदेवता गायत्री छंद असा म्हणता तुम्ही रोज म्हणा होम हवन करा आणि सोमरस प्या आणि चांगला आहार घ्या यामुळे तुमचं जीवन सुखी होणार आहे आणि हे झटपट होण्याकरता रोज मक्याची भाकर खा रोज मक्याची भाकर खा तुम्हाला तुमच्या शरीरातले व्होल्टेज 3 महिन्यामध्ये फुकट नीट होणार फुकट फक्त भाकर खावा लागेल ओम जय जय सहस्रशीर्षा कल्पदाता परमेश्वरा जय जय परमेश्वरा ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सूर्यशं विश्वभारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गनं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिध्यानगम्यं वन्दे विष्णुभगवानं सर्वलोकगणानां शान्तिदायिने ओम स्वयंभो ओम स्वयं विश्वराजा मृमंडल महाराज स्वयंभो महापंचसागरेश्वरी माता की जय स्वयं समाता तुलसी की जय सर्वदेव देवता की जय साधु संत की जय धर्म की जय हरिओम दत्त ओम शांति शांति ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव